आर्यव्रत न्यूज मराठी। पैठण शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। पैठण शहरातील भाजी मार्केट परिसरात एक तरुण धारदार शस्त्रासह फिरताना आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेचे काही व्हिडिओ सध्या पैठण शहरात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्येही मोठी चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास पैठण शहरातील भाजी मार्केट परिसरात पोलिसांनी संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता आढळून आला। या कोयत्याचे धारदार पाते सुमारे 9 इंच असून 7 इंच मूठ असलेला हा एकूण 16 इंच लांबीचा घातक शस्त्र असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या प्रकरणी अमोल सुभाष घोडके वय 22 वर्षे राहणार साठेनगर पैठण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तो भाजी मार्केट परिसरात विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगताना आढळून आला। या घटनेप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 4 आणि 25 नुसार गुन्हा क्रमांक 83/2026 दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याची फिर्याद पोलीस कर्मचारी विलास कडुबाळ सुखधान यांनी दिली असून गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार दांडगे यांनी केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत। दरम्यान भाजी मार्केट सारख्या गर्दीच्या ठिकाणी घातक शस्त्र घेऊन फिरण्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र वेळेवर पोलिसांनी कारवाई करत संभाव्य अनर्थ टाळला, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आर्यव्रत न्यूज मराठी नागरिकांना आवाहन करते की कोणतीही संशयास्पद हालचाल, घातक शस्त्र किंवा गुन्हेगारी प्रकार दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, कारण नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांची तत्परता यामुळेच समाज सुरक्षित राहू शकतो। सध्या या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आर्यव्रत न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हुजैफा अली बोहरी, पैठण।